नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंशाधिक छेदाधिक पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं परस्पर रूपांतरण कसं करायचं याविषयी माहिती पाहणार आहोत। तर पहा मुलांनो, या ठिकाणी पहिले उदाहरण दिलेलं आहे 7.8/5 या अपूर्णांकाचे रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात करा। आता पहा, 5 आणि 7 यांचा काय करायचा आहे, गुणाकार करून त्याच्यामध्ये 8 हा अंश मिळवायचा आहे। म्हणजे या ठिकाणी 5×7 35 अधिक 8 बरोबर 43/5 हा अंशाधिक अपूर्णांक रूपांतरण होईल। त्यानंतर दुसरा अपूर्णांक पाहणार आहोत 9.4/7 या ठिकाणी 5, 7 आणि 9चा गुणाकार करून त्यामध्ये 4 मिळवायचा आहे आणि छेद जसाच्या तसा लिहायचा आहे। म्हणजे 63 अधिक 4 67/7 अशा प्रकारे त्याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर होईल। त्यानंतर पहा 54/13 या अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसे करावे। तर या ठिकाणी पहा, दुसरी रीत आहे की 13/54 करून आपण काय करायचं आहे, आलेला भागाकार 4 हा पूर्णांक मांडायचा आहे। बाकी अंशस्थानी ठेवून ज्या संख्येने भागले तो छेद म्हणून लिहायचा आहे। म्हणजे लक्षात ठेवा, 54/13 या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त रूपांतर येणार आहे 4.2/13। त्यानंतर दुसरा अपूर्णांक आहे 45/4 याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करताना 4/45 करून 11 चौक 44 या ठिकाणी 1 बाकी उरेल। म्हणजे 11 भागाकाराला तो पूर्णांक, 1 बाकी आली तो अंश आणि 4 हा काय आहे, छेद आहे। म्हणजे याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर येणार आहे 11.1/4। त्यानंतर दुसरं उदाहरण असं देण्यात आलेलं आहे की 10.8 या अपूर्णांकात चांदणीच्या जागी कोणता अंक येईल, म्हणजे त्याचे अंशाधिक रूपांतर 87/8 होईल। तर या ठिकाणी पहा, 10.8 बरोबर 87/8 या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशीच क्रिया करायची आहे। 8 × 10 अधिक चांदणी बरोबर 87/8, 10 × 8 80, 80 अधिक चांदणी छेद 8 बरोबर 87/8। मग या ठिकाणी पहा, 80 मध्ये 7 मिळवल्यानंतर 87 होतील, छेद 8 8 जसेच्या तसे होतील। म्हणजे चांदणीच्या जागी 7 ही संख्या येईल। त्यानंतर अडीच किमतीचा अपूर्णांक। तुम्हाला माहीत आहे की अर्धा म्हणजे 1/2, पाव म्हणजे 1/4, पाऊण म्हणजे 3/4 आणि पूर्ण म्हणजे 1/1। या ठिकाणी अडीच किमतीचा अपूर्णांक म्हणजे 2.1/2, 2.25 किमतीचा अपूर्णांक म्हणजे 2.1/4, 3.25 किमतीचा अपूर्णांक म्हणजे 2.3/4। अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या अपूर्णांकाचं आपल्याला 2.5, 2.25, 3.25 यामध्ये आपल्याला रूपांतरण करता येईल। त्यानंतर पहा, पुढचा एक उदाहरण देते की 20 पेन्सिलींचा 3/4 म्हणजे किती पेन्सिली। पहा, जेव्हा चा हा शब्द येतो, चा अर्थ गुणिले होतो। म्हणजे 20 × 3/4 या ठिकाणी 4ने 20ला भागता येतं, म्हणून 4×5 20 आणि अंशांचा गुणाकार करायचा असतो, म्हणून 5×3 15। म्हणजे या उदाहरणाचं उत्तर 15 येईल। त्यानंतर 200 विद्यार्थ्यांपैकी 3/8 भाग सहलीला तर किती विद्यार्थी सहलीला गेले। या ठिकाणी मुलांनो लक्षात ठेवा की 8 भाग म्हणजे 200 विद्यार्थी आहे। 8 भाग म्हणजे 200 विद्यार्थी आहे। तर या ठिकाणी 1 भाग काढण्यासाठी 25 8 200 होतात आणि म्हणून या ठिकाणी पहा 3 भाग विद्यार्थी सहलीला गेलेले आहेत, म्हणून 25×3 75 विद्यार्थी सहलीला गेलेले आहेत।
तर मुलांनो, अशा प्रकारे तुम्ही अंशाधिक छेदाधिक चे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं परस्पर रूपांतर आपण करता येऊ शकतं. तर ओके, या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.